घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुलालगत असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम लॉजिंग उभारण्याचा घाट घातला असून येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे। या प्रकरणी श्री केळकर यांनी परिमंडळ उपायुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले। कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजपा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आनंदनगर परिसरातील विजय वाटिका गृहसंकुलातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। एका बाजूला निवासी संकुल, मंदिर आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे सभागृह असताना येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम लॉजिंगसाठी बांधकाम सुरू केले आहे। यामुळे भविष्यात परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होऊन रहिवाशांना येथे राहणेही कठीण होणार आहे। या बांधकामावर तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। श्री केळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेच्या संबंधित परिमंडळ उपायुक्तांशी चर्चा केली आणि तातडीने कारवाई करण्याची सूचना केली। कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास रहिवाशांसह भाजप देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, एकीकडे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अनधिकृत इमारतींच्या सोयी सुविधा खंडित केल्या जात असल्या तरी दुसरीकडे अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत। नागरिक लाखो रुपये देऊन घरे विकत घेतात, त्यांनी बाजूला लॉजिंग परमिट रूम बघायचे का असा संतप्त सवालही श्री केळकर यांनी यावेळी उपस्थित केला। या कार्यक्रमात भिवंडी पूर्णा येथून रहिवासी आले होते। बिल्डरने केलेल्या फसवणुकीमुळे अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याने 104 कुटुंबे वाऱ्यावर येणार आहेत। या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले। यावेळी बाळकुम येथील घर बळजबरीने तोडणे, ब्रह्मणा तलाव समस्या, गृहसंकुलांना बाकडे आणि डस्टबिन, महावितरण, ठामपा विद्युत विभाग आदी विविध विषयांसंदर्भात निवेदनं प्राप्त झाली। यावेळी माजी महापौर, माजी उपमहापौर सुभाष काळे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, सचिन पाटील, महेश कदम, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते। रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली 2.0 हे न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।